जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपल्याला जीएस बायोसायन्सचं बादशाह या नावाचं जे प्रोडक्ट आहे याविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, हे प्रोडक्ट जे आहे तर हे समुद्र शेवाळातील जे अर्क असेल त्या अर्कापासून आणि विविध वनस्पतीच्या अर्कापासून हे प्रोडक्ट बनवलेले आहे। हे प्रोडक्ट जे असेल तर हे तुम्हाला बुरशीच्या आणि पिकाच्या वाढीसाठी काम करतं। शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला ऑक्टोबर महिना चालू आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर हीटमध्ये शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सड मर असेल या रोगाचा प्रादुर्भाव मुख्य जास्त वाढलेला दिसतो। शेतकरी बंधूंनो, ऑक्टोबर हीट म्हणजे काय तर दोन ऋतूचं या ठिकाणी मिलन होतं। हिवाळा आणि पावसाळा या ऋतूंचं मिलन होत असल्यामुळं या ठिकाणी वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतो। सध्याच्या घडीला दिवसा खूप मोठ्या प्रमाणात वातावरणात हीट असल्यामुळं आणि रात्रीच्या त्याच वेळेस वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळं थंडीसुद्धा आपल्याला दिसून येते। शेतकरी बंधूंनो, अशा वेळेस आपल्याला वातावरणातील बदलामुळे जे पिकावर अबायोटिक स्ट्रेस निर्माण होतो त्यामुळे शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला विल्टिंग झालेली दिसते। खूप काही शेतकऱ्यांचं पाणी देण्याच्या पद्धतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चूक असते। त्या ठिकाणी आपण दिवसा पाणी देत असल्यामुळं वातावरणातील तापमानामुळं जमीन ऑलरेडीच तापलेली असते आणि त्या ठिकाणी आपण पाणी दिल्यामुळं थंड पाणी दिल्यामुळं त्या ठिकाणी पिकाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शॉर्ट बसतात। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला जी विल्टिंग आपल्याला दिसून येत आहे तर आपण त्यासाठी बादशाह नावाचं हे प्रोडक्ट आपण देत आहे। यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती अर्कापासून जे काय आपल्याला जैविक सक्रिय संयुगे मिळतात त्याला आपण बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणतो। यापासून आपल्याला अल्कलाइड असेल किंवा टर्पेन असेल किंवा टॅनिन्स असेल या प्रकारची विविध जे बुरशीच्या वाढ थांबवण्यासाठी आणि बुरशीची निर्मिती थांबवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करतात। यामधील जे काय आपल्याला संयुगे असेल हे बुरशीची जी काय निर्मिती असेल, बुरशीची जे काय ऊर्जा शक्ती असेल किंवा बुरशीचे बीजाणू असेल यांचे बीजाणूची वाढ थांबवण्यासाठी या औषधीतील जे संयुगे आहेत ते आपल्याला काम करतात। त्यामुळे जमिनीतील जी काय बुरशी असेल ती नियंत्रणात येते, ज्याला आपण फिजरीमिल्ट असं म्हणतो। राजोक्टोनी असेल किंवा तुमचा PTM असेल, फायटोप्थेरा असेल या बुरशींची वाढ जाग्यावर थांबून त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये अजून विविध प्रकारचे सीविड एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळं त्यापासून आपल्याला विविध प्रकारचे एन्झाईम असेल किंवा ॲमिनो ॲसिड असेल किंवा विविध प्रकारचे संजीवक असेल किंवा जे काय खनिजं असेल तर ते उपलब्ध झाल्यामुळं पिकाला एक वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते। अगोदरच आपल्याला आता मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवणार आहे की खूप काही शेतकरी ज्या ठिकाणी आपल्याला स्पॉट दिसायला लागले त्या ठिकाणी मेटॅलॅक्झिल असेल किंवा थायपोनेट मिथाइल असेल याचा अतिरेक वापर केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला तिथलची जे काय आपली मित्र बुरशी असेल तिचासुद्धा आपल्याला नायनाट होतो आणि हानिकारक बुरशीचा पण नायनाट करण्यासाठी आपण अतिरेक बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळं त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची वाढ पण थांबलेली असते आणि त्या ठिकाणी त्या कंदाला नवीन फुटवेसुद्धा येत नाही आणि त्याची मुळांची पण खूप मोठ्या प्रमाणात कूच झालेली असते। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, हे 100% जैविक प्रोडक्ट आहे। यापासून तुम्हाला पिकाच्या वाढीसाठी आणि बुरशी नियंत्रणासाठी दोन्ही पण फायदा होईल। याचा एकरी 5 लिटर या प्रमाणात एका एकरासाठी 200 लिटर पाण्यातून आळवणी करायची आहे। यामध्ये थोडंसं घट्ट असल्यामुळं जेल फॉर्म्युलेशनमध्ये सुद्धा याच्यात मटेरियल असल्यामुळं यातील तुम्हाला 200 लिटर व्यवस्थित द्रावण करून एका एकराला आळवणी करायची। शेतकरी बंधूंनो, या प्रोडक्टविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा। थँक्यू।